नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत हवाई प्रवासाला मोठी चालना मिळणार असून 29 मार्चपासून इंडिगो एअरलाइन्स आपल्या सेवेत मोठा विस्तार करणार आहे. सध्या असलेल्या 13 मार्गांऐवजी तब्बल 46 मार्गांवरून उड्डाणं सुरू करण्याची योजना कंपनीनं आखली आहे. तसंच आठवड्याला होणाऱ्या उड्डाणांची संख्या 93 वरून थेट 406 पर्यंत वाढवली जाणार आहे. या विस्तारामुळे नवी मुंबई विमानतळावरून देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांशी थेट हवाई संपर्क निर्माण होणार आहे. 29 मार्चपासून या नव्या सेवांमुळे छत्रपती संभाजीनगर, बागडोगरा, बेळगाव, भावनगर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, दीव, गोवा, डाबोलीम, गोरखपूर, हिरासर, हुबळी, इंदूर, जामनगर, कन्नूर, कोल्हापूर, कोलकाता, पटना, रायपूर, श्रीनगर, तिरुवनंतपुरम, वाराणसी, आग्रा, अयोध्या, बरेली, दुर्गापूर, गाझियाबाद, जबलपूर, जम्मू, झारसुगुडा, मदुराई, तिरुपती, विशाखापट्टणम, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, जयपूर, कोची, लखनौ, मंगळुरू आणि नागपूर या शहरांसाठी थेट उड्डाणं उपलब्ध होणार आहेत. काही मार्गांवर A320, A321 या एअरबस विमानांचा वापर होणार असून प्रादेशिक मार्गांसाठी ATR प्रकारची विमानं तैनात करण्यात येणार आहेत. दरम्यान या विस्तारामुळे नवी मुंबई विमानतळाची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढणार असून टियर 2 आणि टियर 3 शहरांशी मुंबई महानगर प्रदेशाचा हवाई संपर्क अधिक मजबूत होणार आहे. तसंच प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. काही उड्डाणं सध्या मुंबई विमानतळावरून होत असली तरी ती सेवा टप्प्याटप्प्याने नवी मुंबई विमानतळावर हलवण्यात येणार आहेत. या विस्तारामुळे नवी मुंबई आणि रायगडमधील नागरिकांना हवाई प्रवासासाठी अधिक सुविधा उपलब्ध होणार असल्या तरी उड्डाणांची संख्या वाढल्याने विमानांचे आवाजही परिसरात अधिक प्रमाणात ऐकू येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र त्याचवेळी हवाई कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याच्या आर्थिक आणि पर्यटन विकासालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.